नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिककडे बघतोय, भारतातील महत्त्वाच्या घटनात्मक दुरुस्त्या. तर कुठल्या कुठल्या आपल्या भारतामध्ये महत्त्वाच्या ज्या घटना दुरुस्त झाल्या आहे त्याविषयी आपण आपल्या नोट्सच्या माध्यमातून बघूया, की ज्याच्यामध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. आपण अशाच इम्पॉर्टंट टॉपिकवर रील्स आणि शॉर्ट्स बनवत असतो. तर इंस्टाग्रामची लिंक ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर चला मग सुरू करूया आजच्या टॉपिकला, भारतातील महत्त्वाच्या घटनात्मक दुरुस्त्या, की जे केव्हा झाल्या आणि कुठल्या कुठल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कसली तरतूद केलेली आहे आपण बघूया. भारतीय संविधानात बदल करण्यासाठी ची प्रक्रिया म्हणजे घटना दुरुस्ती. बदल करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला असतो. कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद केलेली आहे. तर आपण बघूया सर्वात पहिली घटना दुरुस्ती ही केव्हा झाली होती. तर सगळ्यात पहिली घटना दुरुस्ती ही 1951 मध्ये झाली होती, की जी 9व्या अनुसूचीतली कलम 19 मध्ये झाली होती, की ज्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही मर्यादा घालण्याची तरतूद केलेली होती. त्यानंतर एक महत्त्वाची घटना दुरुस्ती बघूया, की जी आहे 7वी घटना दुरुस्ती. ती झाली होती 1956 मध्ये. त्याच्याच राज्य पुनर्रचना ही सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाची घटना दुरुस्ती होती, की भाषेच्या आधारावर राज्यांची रचना झाली पाहिजे. ही तरतूद या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आली होती, ज्याच्यात कलम 1 आणि 3 मध्ये ही तरतूद करण्यात आली होती. पुढे बघूया 42वी घटना दुरुस्ती. ही सर्वात इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती आहे, की जे 1976 या साली झाली होती. तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हणतात. प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे शब्द या घटना दुरुस्तीमार्फत जोडण्यात आले, ज्याच्याने केंद्र सरकारची शक्ती वाढली. कलम 39A, 43A आणि 48A मध्ये आपल्याला ही घटना दुरुस्तीची तरतूद बघायला भेटते. आता आपण बघूया 44वी घटना दुरुस्ती, की जी 1978 या साली करण्यात आली. या घटना दुरुस्तीमध्ये आणीबाणीच्या अधिकारावर मर्यादा घालण्यात आल्या आणि मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकारामधून वगळण्यात आला. तर ही घटना दुरुस्ती कलम 352, 356 आणि 360 मध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर बघूया 52वी घटना दुरुस्ती, की जी 1985 ह्या साली झाली होती. ती 10व्या अनुसूचीमध्ये त्याच्या बदल विरुद्ध कायदा हा लागू करण्यात आला होता. त्यानंतर बघूया 61वी घटना दुरुस्ती, की जी 1989 मध्ये झाली होती. कलम 326 मध्ये ह्या घटना दुरुस्तीची तरतूद केलेली आहे. त्याच्यात सांगितलेलं आहे की मतदानाचं वय हे 21 वरून 18 झाले पाहिजे. 21 वरून 18 हे या 61वी घटना दुरुस्तीमधली तरतूद आहे. त्यानंतर बघूया 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऑफ इंडिया 1992 मध्ये झाली होती. 73वी घटना दुरुस्ती, की जे भाग 4 मध्ये कलम 243 मध्ये झाली होती, की ज्याच्यात सांगण्यात पंचायत राज ह्या व्यवस्थेला एक संविधानिक दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर बघूया 74वी घटना दुरुस्ती, की जी ती पण 1992 ह्या साली झाली होती आणि त्याच्यात भाग 4A मध्ये कलम 243P आणि 243ZG पर्यंत नगरपालिका व्यवस्थेला संविधानिक दर्जा देण्यात आला. 73वी घटना दुरुस्तीमध्ये पंचायत राजला संविधानिक दर्जा देण्यात आला आणि 74वी घटना दुरुस्तीमध्ये नगरपालिकाला संविधानिक दर्जा देण्यात आला. त्यानंतर बघूया 86वी घटना दुरुस्ती, की जी 2002 मध्ये झाली होती.
की ज्याच्यात तरतूद केलेली होती कलम 321A मध्ये, की 6 ते 14 वर्षे शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत करण्यात आला होता. 6 ते 14 या वयोगटाचे बालकांमध्ये शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे असं तरतूद ही 86व्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आली. त्यानंतर ही सर्वात इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती 101वी घटना दुरुस्ती, की जी 2016मध्ये करण्यात आली होती, की जिच्यामध्ये GST वस्तू व सेवा कर हा लागू करण्यात आला. कलम 246A, 269A आणि 279A मध्ये ह्या घटनात्मक दुरुस्तीची तरतूद केलेली आहे. तर आपण सर्व महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आपण आपल्या नोट्सच्या माध्यमातून अभ्यासला आहे, की जे तुम्हाला सर्व परीक्षामध्ये उपयुक्त ठरतील. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण ह्या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.